छावा क्रांतीवीर सेनेच्या महाअधिवेशनात आक्रमक भूमिका, रिंग रोड प्रश्नावर वर्षावर आंदोलनाचा इशारा। शेतकरी, मराठा आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी संघर्षाची गर्जना। नाशिकमध्ये छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय अधिवेशन। छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे राष्ट्रीय महाअधिवेशन गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले। अधिवेशनात शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आगामी काळात अधिक व्यापक व आक्रमक लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटन उपमहापौर विलास अण्णा शिंदे यांच्या हस्ते झाले। अध्यक्षस्थानी कामगार नेते तथा मुंबई मित्र समूहाचे संपादक अभिजित राणे हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून धर्मवीर सुनील बागुल, अजित चव्हाण, ॲडव्होकेट शिवाजी सहाने, विठ्ठलराजे उगले, विनायक माळेकर, हर्षदा गायकर, साधना मटाले, नितीन दातीर, नानासाहेब बच्छाव, हरिभाऊ बोडके, रत्नाकर चुंबळे, चेतन शेलार, रमेश पाटील, दीपक हगवणे, विजय कातोरे, प्रमोद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दूरध्वनीद्वारे अधिवेशनाला शुभेच्छा देत संघटनेच्या आंदोलनांना व मागण्यांना आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले। संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी संघटनेच्या 12 वर्षांच्या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेत कार्यकर्त्यांचे आभार मानले। आंदोलन, उपोषण, निवेदने आणि जनआंदोलनांच्या माध्यमातून संघटनेने राज्यभर वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी रिंग रोड प्रश्नावर बोलताना त्यांनी शासनाला इशारा देत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली। चुकीचे अलाइनमेंट बदलून योग्य मोबदला द्यावा, तसेच शहरी भूसंपादनासाठी गुणांक H ऐवजी 2 लागू करावा, अन्यथा 30 जून रोजी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। करण गायकर यांनी अधिवेशनादरम्यान नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दूरध्वनीवरून शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याची माहितीही उपस्थितांनी दिली। यावेळी अजित चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। ॲडव्होकेट शिवाजी सहाने यांनी करण गायकर यांना लोकसभेत जाण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली। सुनील बागुल यांनी छावा क्रांतीवीर सेनेच्या प्रत्येक न्याय आंदोलनाला कायम पाठिंबा देण्याची भूमिका मांडली। अध्यक्ष भाषणात अभिजित राणे यांनी छावा क्रांतीवीर सेनेच्या आक्रमक कार्यपद्धतीचे कौतुक करत संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। तसेच करण गायकर यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अधिक संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी शाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिरी कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष हिरे यांनी केले, तर आभार योगेश गांगुर्डे यांनी मानले। अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले। अधिवेशनाच्या शेवटी शेतकरी, मराठा, कामगार, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी अधिक व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। 15 प्रमुख मागण्या आहेत। त्या मागण्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण, दुसरी मागणी डिझेल पेट्रोल, तिसरी मागणी दुधाला दरवाढ, चौथी मागणी देवस्थानाला पर्यटनाचा दर्जा देणे, हमीभाव, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांविषयी, कामगार, महिला, शाळा, आरोग्य, रोजगार, हॉस्पिटल, शुद्ध पाणी, रस्ते, हे 15 जे प्रामुख्याने मुद्दे आहेत, हे सगळे समाजाला लागणारे, समाजाच्या घटकातले असे हे 15 मुद्दे आहेत। माझे मित्र, आम्ही एका पक्षात काम करतो असे अजित चव्हाणजी, जे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते आहेत, त्यांनी आपल्याला शब्द दिलेलाच आहे की त्यांच्याबरोबर, त्यांच्या समवेत मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांची कॅबिनेट संपेल त्यावेळेस हे सगळे जे 15 मुद्दे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मांडू आणि ते आपण
त्याला यश निर्माण करून देऊ अशी या ठिकाणी मी आपल्याला गवाही देतो. या परिवाराची गेले 15 कायम त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं तर त्याला एक राज्य शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी साहेबांनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शन मध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. एका चांगल्या हेतूने जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहेत ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल. आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही. कदाचित वेळ काही मॅटर कदाचित आता वेळ जातोय आपल्याला. करण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे एक विषय घेऊन लढण्याची जी त्याची चिकाटी आहे ती अतिशय त्याला 100 पैकी 100 मार्क देण्यासारखे. आणि सांगत असतो माहीत जरी माझ्याकडे असेल पण तोंड तुमच्याकडे किती आवाज माझ्यापेक्षा डबल झाला. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुलेंचा, राजश्री छत्रपती शाहू महाराज की. यांचं सगळ्यात हा भारतीय जनता पार्टीत आला, सत्ता आली, आमच्याकडे मुख्यमंत्री पद नव्हतं, मला राज्याचं एक प्रमुख पद दिलं, आमच्याकडे मुख्यमंत्री पद पण आलं. शिवाजी दादा म्हणजे टेक्निकली तसे तुम्ही माझे आमदार आहात. काय आंदोलन छावाला नवीन नाही, आम्ही सगळे करणरावांचे मित्र आहोत. आता सत्ताधारी आहोत म्हणून अधिक जबाबदारी इथं आलेले आहे. काय छावा ही राजकीय नेते घडवण्याची फॅक्टरी आहे. जोरदार टाळ्या एकदा या नेतृत्वाकरता झाल्या पाहिजे. पण बऱ्याच वेळेला असं असतं की IITचं कोचिंग घेणारा माणूस IIT होत नाही, इंजिनिअरिंगला शिकवणारा माणूस काही इंजिनियर होत नाही, मेडिकल नीटचं प्रिपरेशन करून घेणारा माणूस काही डॉक्टर होऊ शकत नाही. हा समज थोडासा खोटा ठरवायचा आपल्याला. खूप चांगला प्रयत्न आम्ही यावेळेला केला आणि मी सक्रिय होतो तोपर्यंत 50% सगळं झालं. पण राज्यामध्ये निवडणुकीचं वातावरण होतं, माझ्याकडे राज्याची जबाबदारी आहे. मी जर थोडासा बाहेर पडलो आणि कर्णांना कवच कुंडलला कापून देऊन टाकलं आणि थोडासा मराठ्यांना एक शाप आहे, आपण रणांगणामध्ये राजे जिंकतो आणि 10 मध्ये हारतो. तर आता जरा मी थोडं लक्ष ठेवणार आहे. म्हणजे एक टर्म झालंय, 12 वर्ष झाले, टर्म पूर्ण करून झालंय. त्यामुळं याच्या पुढच्या लढाईमध्ये सुद्धा, रणांगणावरती सुद्धा आणि 10च्या बोलण्यामध्ये सुद्धा या कर्णाचा दरबार मी सोडून जाणार नाही असं आता स्वतःला म्हणजे ठरवायचं. राजकारणामध्ये शिवाजीदादा तुम्ही महाभारतामध्ये जेवढा शकुनीनं कट कपट कारस्थान कपटी केल्या नसतील तेवढे तुम्ही भोगलाय आणि तेवढे तुम्ही अनुभवले. छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य 12वे राष्ट्रीय अधिवेशन आणि या अधिवेशनाप्रसंगी आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित माननीय आमचे मार्गदर्शक सुनील भाऊ बागुल, या कार्यक्रमाला खास करून छावा क्रांतिवीर सेनेवरती आणि करण भाऊ असतील किंवा छावा क्रांतिवीर सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांवरती जीवापाड प्रेम करणारे सन्माननीय आदरणीय आमचे अभिजितजी राणे साहेब,
कार्यक्रमाचा या ठिकाणी मला बोलण्याची 2 मिनिटं संधी मिळाली ते आमचे करण भाऊ गायकर यांच्यासाठी आपण बरं टाळ्या वाजवायच्या आहेत. कुठलाही स्वार्थ न ठेवता समाजातील विविध क्षेत्रातील प्रश्न कसे सोडवावे, त्याचा पाठपुरावा कसा करावा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडत असताना प्रशासनासोबत जाऊन एवढ्या डेअरिंगमध्ये, एवढ्या धमकमध्ये, मग ते कोणी लोकप्रतिनिधी असू द्या, सरकारमधले मंत्री असू द्या, निडरपणे समाजात होत असलेल्या चुकींचं त्या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी मला असं वाटतंय छावा क्रांतीवीर सेना आणि करण भाऊ गायकर, जर म्हटलं तर करण भाऊ गायकर हे पहिल्या अग्रस्थानी त्या ठिकाणी असतात आणि सामाजिक कार्यकर्ता कसा असावा, तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम उदाहरण आपल्याला पुढे पाहायला भेटणार नाही. आम्ही सुद्धा सुनील भाऊ साक्षीदार आहेत, आम्ही सुद्धा स्टेजवर आता बोलतो म्हणजे आम्ही सुद्धा, आम्हाला काही राजकीय वारसा नाही, परंतु आम्ही सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले तरी सर्व आहोत आणि ज्यावेळेस आपण समाजासाठी काम करत असतो, समाजासाठी आपलं जे देणं आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. मला माहिती आहे कारण भाऊनी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जिथं जिथं अन्याय झाला असेल तिथं तिथं सर्वात पहिला जर कोणी बोलला असेल तर तो छावा क्रांतीवीर सेना आणि करण भाऊ गायकर. मग नवे नवे आता शेतकऱ्यांसाठी रिंग रोडचा प्रश्न असू द्या, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचले नाही, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचू शकले नसतील, परंतु सर्वात पहिले करण भाऊ गायकर आणि छावा संघटना त्या ठिकाणी पोहोचते आणि ज्या ठिकाणी आम्ही सत्तेमध्ये असलो म्हणून थेट माध्यमांसमोर येऊन बोलू शकत नसलो तरी आपण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या भूमिपुत्रांच्या हिताला बाधा होईल असं काही होतं त्यावेळेला आपले लोकप्रतिनिधी आणि आम्ही सुद्धा ज्या वेळेला त्या परप्रांतीय अधिकाऱ्यानं माजोरडेपणा केला, कारण आंदोलक म्हणून आपण लोकांच्या समोर जाऊन सांगतात, पण आम्हाला जे काय ऑपरेशन करायचं ते आम्ही ऑपरेशन करतोच ना, शेवटी आम्ही या मातीतलेच आहोत. आणि माझी आपल्याला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दूत म्हणून माझा आपल्याला एक सांगणं आहे, आपण सगळे या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. कुठलंही आंदोलन असलं तरी त्याला सरकार अतिशय सकारात्मक आणि ममत्वानं सरकारनं पाहिलं पाहिजे, ही माननीय देवेंद्रजींची भूमिका असते. कितीही टीका झाली, कितीही आक्रमक समोरची मंडळी असली तरी ते शांतपणे ऐकून घेतात, कारण आम्हाला प्रश्न सोडवायचे, आम्ही जबाबदार आहोत. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक असंख्य अशी आक्रमक आंदोलनं झाली, त्या आंदोलनांचं आडून राजकारण झालं, देवेंद्रजींना अडचणी काढण्याचा प्रयत्न केला गेला, पण कधीतरी आपण देवेंद्रजींचा तोल ढासळलाय असं बघितलंय? अजिबात. काल परवा पुण्यामध्ये सारथीचा कार्यक्रम झाला, जोपर्यंत सारथीच्या माध्यमातून अभिजित दादा उत्तम काम झालेलं आहे असं मला वाटणार नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाला मी जाणार नाही असं देवेंद्रजी म्हणत होते. परंतु टप्प्याटप्प्यानं प्रत्येक वेळेला सारथीच्या निमित्तानं, आणि ह्या सारथीची सुरुवात करणारे कोण लोक आहेत? हीच मंडळी आहेत सगळी. तेव्हा आम्ही पत्रकारितेमध्ये होतो. करण गायकर आपलं आणि आपल्या सहकार्यांचं मराठा समाजाला सरसकट ओबीसीच्या सर्व सुविधा राज्य सरकारने दिल्या, याकरता मी मराठा आंदोलक म्हणून आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, माननीय मुख्यमंत्र्यांचंही अभिनंदन करतो. आता एक